नाशिकमधून नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरला। बिबट्याचा नागरिकांवर हल्ला देखील हल्ल्यामध्ये 2 ते 3 नागरिक यामध्ये जखमी झाले। नाशिकच्या संत कबीर नगर झोपडपट्टी आणि वनविहार कॉलनी भागामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत आणि बिबट्याचा शोध सुरू आहे। थेट आपण नाशिकमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी यांच्याकडे। चंदन, नाशिक आणि भागामध्ये आपण पाहिलं तर बिबट्याचा अगदी सुळसुळाट झालाय आणि आता गंगापूर रोड परिसरामध्ये तर बिबट्यानं 2 ते 3 हल्ला केला। हल्ल्यामध्ये 2 ते 3 नागरिकही जखमी झाले। निखिला, खरं तर मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी बिबट्यानं या ठिकाणी धुमाकूळ घातल्याचं बघायला मिळत आहे। आपण या ठिकाणी बघतोय की रेस्क्यू टीम जी आहे ती दाखल झालेली आहे। पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महात्मा नगर सारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आणि मध्यवस्तीमध्ये संत कबीर नगर झोपडपट्टीच्या परिसरामध्ये हा बिबट्या काही वेळापूर्वी शिरला। जवळपास 2 ते 3 नागरिकांवर हल्ला करत आता हा बिबट्या जो आहे तो या ठिकाणी या दुकानामध्ये लपला असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्यामुळे आपण बघतोय की ही जी क्विक रिस्पॉन्स टीम आहे ती आता तयार होते आहे आणि बिबट्याचं रेस्क्यू या ठिकाणून करण्यासाठी हे सगळे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत। पोलीस स्थानिक जे आहेत स्थानिक पोलीस ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या टीमच्या माध्यमातून या बिबट्याचं रेस्क्यू करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय आणि त्याच्यामुळे नागरी वस्तीमध्ये हा बिबट्या शिरला होता, ज्याच्यामुळे या ठिकाणी या संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं आणि त्याच्यानंतर आता स्थानिक पोलिसांसोबतच रेस्क्यू टीम जी आहे वन विभागाची ती देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्याच्यामुळे या रेस्क्यू टीमला आता नेमका प्रयत्न जो करतायत त्याला यश मिळतं की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आपण जर या ठिकाणी बघितलं तर पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये आता बंदोबस्त वाढवलेला आहे। या संपूर्ण परिसरामध्ये नागरिकांना कुठेही जवळ येऊ नये या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या पोलिसांकडून दिल्या जात आहेत आणि त्यामुळे आता या बिबट्याला तातडीनं जेरबंद करण्यासाठी स्थानिक वन विभागाचे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यासोबतच जे पोलीस स्थानिक आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एकूणच या संपूर्ण घटनेमुळे आता थोडंसं भीतीचं वातावरण जे आहे ते निश्चितपणे या ठिकाणी आहे। आपण बघतोय की छतावर देखील या ठिकाणी काही कर्मचारी जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत। इथून आतला जो भाग आहे त्या भागामध्ये हा बिबट्या अडकला असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी हे जे घर आहे त्या घरामध्ये हा बिबट्या आहे अशी माहिती स्थानिक वन विभागाला मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आता या संपूर्ण परिसरात चारी बाजूनी जाळी लावण्यात आलेली आहे। ही नेट जी आहे ती लावण्यात आलेली आहे ज्या जाळीच्या मदतीनं बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे। काय माहिती आहे नेमकी तुमच्याकडे? सर, आत्ताच तो एक 5 मिनिटापूर्वी आपण इथं बघितला होता, तो इथंच दिसलेला आहे। इथंच कारवाई झालीच पाहिजे इथे। साधारण कितीच्या सुमारास हा सगळा प्रकार? 10 ते 10-15 मिनिटं झाली ते इथंच बघितला गेलेला आहे। अच्छा, काही नागरिकांवर पण हल्ला केला असं म्हणतो? हो सर, आता एक 10-15 मिनिटापूर्वी तो इथं पाठीमागं संत कबीर नगर आहे तिथं हल्ला झाला होता। तो थोडासा खूप हल्ल्यामुळे तो खूपच प्रॉब्लेम झाला असल्यामुळे तो घाबरण्या म्हणून तो पत्र्याच्या इथनं बाजूनी वरती येऊन इथं साईडला आसरा बघितला त्यांनी आणि टपरीच्या आसऱ्यात तो तिथं येऊन लपलेला आहे। या टपरीच्या जवळ हा बिबट्या या ठिकाणी लपल्याचं इथले स्थानिक लोक सांगतायत। वन विभागानं देखील आता त्या ठिकाणी खरं तर शोध सुरू केलेला आहे। आपण बघतोय की या ठिकाणी बिबट्यानं ज्या पद्धतीनं धुमाकूळ घातला आहे तर त्यामुळे या संपूर्ण टपरीच्या परिसरामध्ये जे काही साहित्य ठेवलं होतं ते देखील अस्ताव्यस्त होत असल्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे वन विभागानं आता या टपरीच्या चारही बाजूंनी नेट लावलेली आहे। ग्रीन नेट जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। बिबट्याला या ठिकाणी बेशुद्ध होण्यासाठी इंजेक्शन दिलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याला या ठिकाणून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल। दरम्यान हे सगळे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी पूर्णपणे तैनात आहेत। आपण वरती बघू शकतो की गच्चीवर जे टेरेसवर काही नागरिक परिसरातले उभे आहेत ते देखील या ठिकाणून बघतायत की नेमकं आता रेस्क्यू कसं होणार आहे ते आणि त्याच्यामुळे एक भीतीचं वातावरण जे आहे ते निश्चितपणे या ठिकाणी बघायला मिळत आहे। बिबट्या जो आहे तो याच परिसरामध्ये याच टपरीच्या परिसरात असल्याचं
खात्रीलायक सांगितलं जात आहे आणि त्याच्यामुळे या संपूर्ण टपरीच्या चारही बाजूंनी या ठिकाणी आता बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, नेट लावण्यात आलेली आहे आणि आता वन विभागाचे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते प्रयत्न करतायत की या बिबट्याला या ठिकाणी बेशुद्ध करायचं आणि त्याला त्या ठिकाणी ताब्यात घ्यायचं. निखिल, नक्कीच धन्यवाद चंदन. एकूणच माहितीबद्दल. अंधार पडायच्या आत या बिबट्याला जेरबंद करण्याचा कल असेल वन विभागाचा. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक. हे सगळे जण जे आहेत ते आता या बिबट्याचा शोध घेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. हा बिबट्या जो आहे तो अचानकपणे या ठिकाणी आलेला आहे आणि 2 ते 3 जणांवर 2 ते 3 लोकांवर त्यांनी या ठिकाणी हल्ला केल्याचं देखील बघायला मिळतंय. काही रहिवासी आहेत इथे, काही रहिवासी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की बिबट्या जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि त्यामुळे आता वन विभागाचे कर्मचारी जे आहेत त्याचप्रमाणे रेस्क्यू टीमचे जे लोक आहेत ते या ठिकाणी त्या परिसरात दाखल झालेले आहेत. आपण दृश्यांमध्ये बघतोय की शोध जो आहे तो अद्यापही सुरू आहे. ही टीम जी आहे ती या ठिकाणी या बिबट्याचा शोध घेते आणि इकडे एकूणच शोधण्याचा प्रयत्न केला जातोय की बिबट्या नेमका कुठे गेला असू शकतो. हा अत्यंत मध्यवस्तीतला परिसर आहे, महात्मा नगरचा हा संपूर्ण परिसर. आपण बघतोय की या ठिकाणी ही टीम जी आहे ती या शेडमध्ये आता घुसलेली आहे. खरं तर 2 ते 3 नागरिकांवर हल्ला केल्यानंतर हा बिबट्या जो आहे तो पसार झालेला आहे. अद्यापही बिबट्या नेमका कुठे आहे हे सापडत नाही आहे, दिसत नाही आहे आणि त्यामुळे वन विभागाचे किंवा रिस्पॉन्स टीमचे जे लोक आहेत ते या ठिकाणी या बिबट्याचा शोध घेत आहेत. या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे आणि त्यामुळे बिबट्याचा शोध घेणं देखील या ठिकाणी अवघड होत आहे. ज्या पद्धतीनं लोक सांगतायत, जशी माहिती देत आहेत त्या माहितीनुसार वन विभागाचे कर्मचारी आणि ही रेस्क्यू टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल होतीये आणि बिबट्याचा या ठिकाणी शोध घेत आहेत. इकडे बघा, या ठिकाणी हे टीम जी आहे संपूर्ण ती या ठिकाणी चेक करतीये की बिबट्या नेमका कुठे आहे. पूर्णपणे सज्ज असलेले हे सगळे फॉरेस्टचे अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते प्रयत्न करतायत की या बिबट्याचा कुठेतरी मागमूस लागावा, त्याचा ठाव ठिकाणा सापडावा, जेणेकरून या बिबट्याला पकडण्यात त्यांना यश येईल. खरं तर 2 बिबटे होते अशा पद्धतीची देखील माहिती समोर येते, ज्यापैकी एक बिबट्या पसार झाला आणि दुसरा बिबट्या जो आहे तो याच ठिकाणी एका घरातून दुसऱ्या घरात अशा पद्धतीनं फिरतोय. वन विभागाचे लोक जे आहेत, क्विक रिस्पॉन्स टीम जी आहे ती देखील या ठिकाणी बिबट्याचा शोध घेते. मात्र अद्यापही हा बिबट्या जो आहे तो सापडलेला नाही आहे आणि त्यामुळे आता ही शोध मोहीम जी आहे वन विभागाची ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय की अत्यंत सज्जतेनं हे सगळे कर्मचारी अधिकारी जे आहेत ते बिबट्याचा शोध घेत आहेत. हेल्मेट्स घातलेले आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी गार्ड्स जे आहेत ते या ठिकाणी परिधान केलेले आहेत. मात्र बिबट्या जो आहे तो अद्यापही सापडत नाही आहे. साधारण 2 ते 3 लोकांवर बिबट्यानं या ठिकाणी हल्ला केला आणि त्याच्यामुळे आता हा बिबट्या लवकरात लवकर ताब्यात मिळावा, लवकरात लवकर बिबट्या सापडावा असा प्रयत्न जो आहे तो इथले पोलीस कर्मचारी अधिकारी करतायत. आपण बघतोय की या छतावर देखील आता पोलीस कर्मचारी शोध घेत आहेत. या वरती पत्र्यावर किंवा कोणाच्या गच्चीमध्ये, कोणाच्या टेरेसमध्ये, कोणाच्या गोडाऊनमध्ये हा बिबट्या आढळतोय का याचा शोध जो आहे तो या ठिकाणी पोलीस कर्मचारी देखील घेत आहेत आणि त्याच्यामुळे अत्यंत भीतीचं वातावरण जे आहे ते बघा आपण बघतोय की आपल्या जीवाची बाजी लावून या ठिकाणी हे सगळे कर्मचारी जे आहेत ते बिबट्याला शोधण्यासाठी या ठिकाणी वरती जात आहेत. आपण बघतोय की हे सगळे कर्मचारी जे आहेत ते त्यांच्यासोबत नाशिकचे पोलीस देखील आहेत जे या ठिकाणी या बिबट्याला शोधण्यासाठी आता या पत्र्यावर शोधता आहेत. इथले रहिवासी आहेत जे माहिती देत आहेत की नेमका बिबट्या, इथे बिबट्या दिसला का तुम्हाला? काय जे पेंटिंगचं काम चाललेलं आहे ते म्हणलं की आता 5 मिनिटापूर्वी इथं बिबट्या दिसला होता. बहुतेक असा अंदाज आहे त्यांचा, म्हणणं की 2 बिबटे आहे असं म्हणतात. ते नरमादी असू शकते बहुतेक. हां, या परिसरात आले असं सांगतात. हो, सर्वात आधी बोलतो तो मी. तर कोणी बघितलं का त्यांना? हो, आता पेंटर लोक काम करताय ना, त्यांनी आवाज दिला की इथं बिबट्या बिबट्या म्हणून इकडे सगळे पळाले परत.
बघतोय की नागरिक सांगतायत की या ठिकाणी परिसरात बिबट्या आहे आणि त्याच्यामुळे हे पोलीस कर्मचारी असतील किंवा वन विभागाचे कर्मचारी असतील हे या ठिकाणी पत्र्यांवर चढतायत, आजूबाजूला बघतायत नेमका बिबट्या कुठे आहे याचा शोध जो आहे तो सध्या घेतला जातोय। मात्र अद्यापही बिबट्याला शोधण्यात यश आलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे थोडीशी निराशाजनक अशा पद्धतीची भावना जी आहे ती या सगळ्या कर्मचाऱ्यांना आहे। खरं तर अत्यंत मध्यवस्तीतला हा संपूर्ण परिसर आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ज्यावेळेला बिबट्या घुसला त्यावेळेला 2 ते 3 नागरिकांवर त्यानं हल्ला केला, ज्याच्यामुळे 2-3 नागरिक या ठिकाणी जखमी झाले। आता मात्र आपण बघतोय की यापैकी एक बिबट्या जो आहे तो या ठिकाणी पसार झालाय तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे। काय नेमका गोंधळ झालाय? गोंधळ असा झाला आहे की हे चंद्रात्रीच्या घरी तो बिबट्या उडी मारली, त्यांच्या सिक्युरिटी गार्डला जखमी केल्यानंतर तो इकडे उडी मारली, इकडनं तो आता इकडनं बाहेर जायला चान्स नाही, पण तो एक तर मध्ये असू शकतो किंवा त्या एक समोर एक स्क्वेअर आहे तिथून बाहेर जाऊ शकतो। किती बिबटे होते? काही जण म्हणतात 2 होते। नाही, मी एकच बघितला आणि इथं याला जे चावलं नाही हा 5वा माणूस होता, याच्यानंतर माहीत नाही। काही जणांना चावा देखील घेतला बिबट्या। हो, चावा घेतलाय। आता हे चंद्रात्री सरांच्या सिक्युरिटी गार्डला चावा घेतला। साधारण बिबट्या किती मोठा असावा? काय 3.5 फूट माझ्या कमरे इतका होता। काय सांगाल? काय नेमकी तुम्ही काय बघितलं? काय नेमकी परिस्थिती? आम्ही बघितलं, काम करत होतो तर आम्हाला जोरात आरडाओरडा आवाज आला मध्ये, तर आम्ही मधून बाहेर आलो तर ते वॉचमॅन नाही तर काम करणारे त्याच्या हाताला पूर्ण रक्त बोंबाट केलं, तर आम्ही बघितलं तर आम्हाला बघून त्यांनी इकडे उडी घेतली मागे, तर मागून तो संडास डायरेक्ट इकडून आला या बाजूने आणि बेकरीतून ह्या बाजूला गेला उडी मारली। एक माणसाला तिथे गेला येतो मागे। बिबट्याचा शोध जो आहे तो सुरू असल्याचं आपण या ठिकाणी बघतोय। इथे लोकांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी एका घराच्या रंगरंगोटीचं काम सुरू होतं आणि रंगरंगोटीचं काम सुरू असताना हा बिबट्या जो आहे तो या ठिकाणी आला आणि जे लोक रंगरंगोटी या ठिकाणी करतायत तर त्यांच्यावर या ठिकाणी हल्ला केला, त्यांच्यापैकी 2 जणांना जखमी केलं आणि त्याच्यानंतर बिबट्या पसार झालेला आहे। आता याच परिसरामध्ये ज्या ठिकाणी हे रंगकाम सुरू होतं त्याच बंगल्याच्या परिसरामध्ये वन विभागाच्या वतीनं शोधकार्य सुरू आहे। बिबट्याला शोधण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। आपण बघतोय की सगळे जे वन विभागाचे लोक आहेत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस आहेत, ते देखील या ठिकाणी बिबट्याला सापडतोय का याचा शोध घेत आहेत। खरं तर अत्यंत रहदारीचा किंवा अत्यंत नागरी वस्ती असलेला हा संपूर्ण परिसर आहे महात्मा नगरचा आणि नागरी वस्तीचा संपूर्ण परिसर असल्या कारणाने या ठिकाणी ज्यावेळेला बिबट्याने हल्ला केला त्यावेळेला इथे असलेल्या काही लोकांवर देखील बिबट्यानं हल्ला केला। जसं नागरिकांना कळालं तसं नागरिकांमध्ये पळापळ झाली, धावपळ उडाली आणि नागरिकांनी ज्यावेळेला वन विभागाला सांगितलं त्यावेळेला वन विभागानं देखील या ठिकाणी संपूर्ण टीमसह या ठिकाणी पाचारण केलं। ताबडतोब वन विभागानं आपलं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू केलं, मात्र अद्यापही यापैकी एकही बिबट्या सापडलेला नाही आहे, ज्यांचा शोध आता घेतला जातोय। नागरी वस्तीमध्ये बिबट्या आहे त्यामुळे सर्च ऑपरेशन करायला सुद्धा अडचणी येत आहेत। हा बिबट्या नेमका कोणाच्या गोडाऊनमध्ये लपलाय का कोणाच्या घरात शिरलाय का कोणाच्या पार्किंगमध्ये अडकलाय याचा अंदाज येत नाही आहे। परिसरातले नागरिक ज्या पद्धतीनं सांगतील, जशा सूचना करतील, जशी माहिती देतील तसे हे वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत। काही पोलीस कर्मचारी तर असे आहेत की ज्यांनी थेट या ठिकाणी घरांच्या कौलावर, घरांच्या पत्र्यावर जाऊन पाहणी केलेली आहे की बिबट्या कुठे दिसतोय का, मात्र हा बिबट्या अद्यापही कुठेही सापडत नाही आहे आणि त्यामुळे काहीशी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती नाशिकच्या या संपूर्ण महात्मा नगर परिसरात आपल्याला बघायला मिळते। काही नागरिकांचं असं देखील म्हणणं आहे की 2 बिबटे आहेत, ज्यापैकी एक बिबट्या जो आहे तो या भागातून दुसरीकडे पसार झालेला आहे, तर एक बिबट्या जो आहे तो याच परिसरामध्ये कुठल्या तरी बंगल्याच्या पार्किंगमध्ये किंवा कंपाऊंडमध्ये किंवा एखाद्या गोडाऊनमध्ये असण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता लक्षात घेता आता खरं तर वन विभागाचे कर्मचारी जे आहेत, त्याचप्रमाणे रेस्क्यू टीमचे जे लोक आहेत, पोलीस डिपार्टमेंटचे जे लोक आहेत ते या ठिकाणी बिबट्याचा शोध घेत आहेत। गेल्या काही वर्षांपासून आपण जर बघितलं
तर नाशिकमध्ये नागरी वस्तीमध्ये बिबट्या निघण्याचे प्रकार हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. या ठिकाणी मधल्या काळामध्ये आपण नाशिकमध्ये बघितलं की नाशिकच्या अनेक भागांमध्ये लहान मुलांवर बिबट्यानं हल्ला केला आणि त्यांना फरफटत घेऊन गेले. त्यामुळे काहीसा नागरिकांमध्ये रोष जो आहे तो बघायला मिळाला होता. वनविभागानं तात्काळ या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशा पद्धतीची मागणी नागरिकांनी केली होती. आणि त्यामुळे एकीकडे हा संपूर्ण रोष असताना, सातत्यानं या घटना घडत असताना, दुसरीकडे आज पुन्हा एकदा बिबट्या जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतो आहे. त्याच्यामुळे या सगळ्या बिबट्याच्या एकूणच परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं आता रेस्क्यू होणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. आपण बघतोय की अजूनही हा बिबट्या जो आहे तो या ठिकाणी सापडलेला नाही आहे. त्याचं सर्च ऑपरेशन जे आहे ते अजूनही सुरूच आहे. वनविभागाच्या वतीनं पिंजऱ्यांची गाडी जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. पिंजऱ्यांची गाडी लावल्यानंतर सुद्धा कर्मचाऱ्यांच्या एकूणच सगळ्या प्रयत्नांनंतर सुद्धा कुठल्याही प्रकारे यश अद्याप मिळत नाही आहे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती निश्चितपणे निर्माण झालेली आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, हा संपूर्ण परिसर जो आहे तो अत्यंत गुंतागुंतीचा आहे. महात्मा नगरच्या टाकीच्या पाण्याच्या टाकीच्या मागच्या बाजूला संत कबीर नगर म्हणून परिसर आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत, नागरी वस्ती आहे, शॉप्स आहेत, काही ऑफिसेस आहेत आणि मुख्य म्हणजे काही प्रायव्हेट शाळा देखील आहेत. या संपूर्ण परिसरामध्ये बिबट्या ज्यावेळेला आला त्यावेळेला एकच गोंधळ उडाला, भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यासोबतच नागरिकांनी ज्यावेळेला पळायला सुरुवात केली त्यावेळेला यापैकी एका बिबट्यानं काही नागरिकांवर झडप घेतली. त्यापैकी 2 ते 3 नागरिकांना बिबट्यानं जखमी देखील केलं. आणि त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती ज्यावेळेला निर्माण झाली त्यावेळेला नागरिकांनी तात्काळ वनविभागाला पाचारण केलं. वनविभागाचे अधिकारी कर्मचारी देखील तात्काळ दाखल झाले. त्यांच्यासोबत पिंजऱ्याची गाडी आणली. बिबट्यांना देण्यासाठी जे इंजेक्शन या ठिकाणी आवश्यक असतं ते इंजेक्शन, त्याचं सगळं साहित्य हे देखील त्यांनी आणलं. यासोबतच जे कर्मचारी बिबट्यासाठी रेस्क्यू करायला जाणार होते त्यांना लागणारे सगळे गार्ड्स, त्यांचे हेल्मेट्स, त्यांच्या हातातले सगळे दंडुके हे सगळं घेऊन हे वनविभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. मात्र आता बिबट्या नेमका कुठे आहे हे सापडत नाही आहे आणि त्याच्यामुळे बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी त्याची शोध मोहीम जी आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे. वनविभागाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, स्थानिक पोलीस असतील, हे देखील या ठिकाणी आता सर्च ऑपरेशनमध्ये जोडले गेलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे स्थानिक नागरिक जे आहेत, स्थानिक रहिवासी जे आहेत ते देखील आता या ठिकाणी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये संपूर्ण टीमला मदत करतायत. ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना बिबट्या जात असल्याचं दिसतंय त्या त्या ठिकाणचे नागरिक वनविभागाला तात्काळ सूचना करतायत आणि त्या दिशेनं वनविभागाचे अधिकारी कर्मचारी देखील आता सर्च ऑपरेशन सुरू करत असल्याचं बघायला मिळत आहे. आत्ता ज्या ठिकाणी संपूर्ण टीम आहे ते एका बंगल्याचं गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊनच्या परिसरामध्ये बिबट्या या ठिकाणी आल्याचं बोललं जात आहे. काय नेमकं आज आहे तो आतमध्ये आहे, बघितलाय तो, बसलेला आहे तो, आहे बराचसा बसलेला आहे तो, खूप मोठा आहे, शांततेत बसलेला आहे. आता आपण त्याला हे करतोय. हो बघितलं आहे, मध्ये बसलेला आहे तो, आहे तो शांत आहे. फक्त आवाज नाही झाला तर आपण त्याला सुखरूप पकडू शकतो. एक 5 ते 10 मिनिटाचा वेळ द्या. आपण बघतोय की या ठिकाणी 5 मिनिटाचा वेळ काय तुम्ही आता बिबट्याला बघितलं का नेमकं आतमध्ये आहे? हो सर, हा एक 5 ते 10 मिनिटं वेळ द्या. आवाज नका करू. येतोय हाय, बघितलाय, बसलेला आहे तो. आपण बघतोय की या ठिकाणी बिबट्या असल्याचं बोललं जात होतं. वनविभागाच्या टीमनं बिबट्या बघितला देखील, मात्र या ठिकाणून बिबट्या पळाल्याचं देखील आता सांगितलं जात आहे. आणि त्यामुळे आपण बघतोय की या ठिकाणी हे सगळे लोक जे आहेत, ही टीम जी आहे ती या ठिकाणी बिबट्या नेमका कुठे गेला याचा शोध घेत आहेत. आपण बघतोय की बिबट्याचा शोध जो आहे तो या ठिकाणी घेतला जातोय. इथे बिबट्या नेमका कुठे अडकलाय हे सांगणं अवघड आहे, कारण ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी त्याला बघितलं होतं त्या ठिकाणून बिबट्यानं आता दुसऱ्या जागेवर पलायन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे बिबट्या
या ठिकाणी आल्याचं देखील बोललं जात आहे। काही कर्मचारी जे आहेत त्यांनी स्वतः बिबट्याला बघितलं देखील, मात्र बिबट्या जो आहे तो या ठिकाणी दिसत नाहीये। सर्च ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे, बिबट्याचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। अद्यापही या ठिकाणी बिबट्या असल्याचं सांगितलं जात आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की रेस्क्यू जे आहे ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र बिबट्या